बाराखडी सर्वांना येतच असेल, पण बाराखडीच्या मागचे नेमके सिक्रेट्स काय आहेत, बाराखडीच्या मागचे गुपित काय आहेत, हे जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला चमत्कारच बघत राहावा लागेल। त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही आज मी जो काही बाराखडीच्या मागचा चमत्कार सांगणार आहे, तुम्हाला जे काही सिक्रेट्स सांगणार आहे बाराखडी मधली, तर ही सिक्रेट्स ऐकल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही इंग्रजी वाचू शकणार आहात। कोणतेही स्पेलिंग, अगदी कोणत्याही प्रकारचं इंग्रजी मधलं लिखाण असेल तर ते तुम्हाला अगदी छानपैकी सहज जमेल। सो याच्या मदतीने तुम्ही बोलायला पण शिकू शकता। चला तर मग स्टुडंट्स, आपण पाहूया की बाराखडी मागे असे कोणते सिक्रेट्स गोष्टी आहेत। आणि खात्रीला लक्षात ठेवा, माहितीपूर्ण असा अभ्यासपूर्ण असा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही न ऐकलेली भरपूर माहिती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे जनरल अ आईचा आहे व्हिडिओ किंवा आता मॅडम प्रॉपर नाउनच शिकवतील तर असं नाहीय। सो याच्या मागचं सिक्रेट जे जे काही आहे ते जाणून घेऊया। चला तर मग मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10। सो स्टुडंट, तुम्हाला बोर्डवर आपली नेहमीची अ आई दिसते, ज्याला आपण बाराखडी म्हणतो। सो इंग्रजी मधली ही जी मराठी मधली जी बाराखडी इथे लिहिलेली आहे मी, त्याचा आपल्याला इंग्रजी मध्ये करत असताना आपण काय काय करतो नेमकं, आणि ही जी बाराखडी आहे मराठी मधली याच्यामध्ये काही सिक्रेट्स लपलेले आहेत। हे सिक्रेट्स जाणून घेतले की मग बघा इंग्रजी सगळं तुमचं पक्कच होईल। सो बघा काय काय गुपित आहेत, चला सुरुवात करूया। पहा इथे आपण लिहिलेलं आहे अ आ इ ई उ ऊ ए आय ओ औ अम आहा। या पद्धतीने तुम्हाला ही बाराखडी लिहिलेली दिसेल। 1 2 3 असं जर मोजलं तुम्ही तर ही आहे एकूण 12 अक्षर। ओके, सो या 12 अक्षरांच्या मध्ये आपल्याला तुम्ही जर पाहिलं तर इथे बघा अ ला इंग्रजी मध्ये आपण काय म्हणतो हे तुम्हाला इथे दिसेल। सो इथे मी डॅश दिलेला आहे, म्हणजे अ जो लेटर असा आहे की याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा मात्रा येतो, तर कुठल्याही प्रकारचा मात्रा इथे आपल्याला दिसत नाही। आता स्टुडंट्स लक्षात घ्या, हे जे आहेत सगळे अ आ इ ई याला आपण स्वर म्हणतो, बरोबर? हे तुम्हाला माहिती आहे की याला आपण काय म्हणतो, स्वर म्हणतो। सो हे 12 स्वर आहेत, बाराखडी 12 स्वर आहेत। आता ह्या स्वरांना आपण हे जे आहेत ते आपले आहेत मात्रा, ठीक आहे? हे सगळे आपले मात्रा आहेत आणि हे मात्रा आणि ह्या मात्रांचे स्पेलिंग हे मी इथे बोर्डवर लिहिलेले तुम्हाला दिसत असतील। तर आता बघा अ च्या मध्ये इथे तुम्हाला डॅश दिसेल, इथे पण डॅश दिसेल, म्हणजे काय असतं तर याची कुठलीही मात्रा नाही असं वाटेल तुम्हाला, पण असं नसतं। मात्रा त्यात असते परंतु ती लपलेली असते। जसं की आपण क म्हणतो तर क मध्ये अ लपलेलं असतं। सो म्हणून इथे कुठल्याही प्रकारची मात्रा लिहिलेली नाही। स्टुडंट्स, नीट व्हिडिओ पाहायचा आहे, सगळ्या गोष्टी बारकाईने समजून घ्यायच्या, तरच तुम्हाला यातली सगळे सिक्रेट समजतील। सो व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, अदरवाइज तुम्हाला यातलं काहीच समजणार नाही। हा नेहमीचा तुमचा अ आईचा व्हिडिओ अजिबात नाही। सो त्यानंतर बघा आ, तर आ साठी स्पेलिंग काय येतं, एक तर डबल ए किंवा ए स्पेलिंग येतो। याचा जर आपण मात्राचा विचार केला तर बघा अशा प्रकारची मात्रा तिथे येत असते, म्हणजे कुठलंही एखादं अल्फाबेट येईल, वर्ण अक्षर येईल आणि त्याच्या सोबत हा असा काना दिलेला असतो। त्यानंतर लेटर आहे ई, ई साठी इंग्रजी मध्ये आपण वापरतो आय। मग याची वेलंटी कशी असते किंवा याचा मात्रा कसा असतो, हे सगळे मात्रा आहेत दाखवलेले। सो याच्यासाठी आपण या प्रकारचा मात्रा लिहितो, म्हणजे इकडनं मात्रा लिहितो। ओके, याला आपण म्हणतो पहिली वेलंटी आणि याला आपण म्हणतो दुसरी वेलंटी। ओके, सो सिक्रेट्स आपल्याला जाणून घ्यायचेच आहेत, तर पूर्वी आपण याची माहिती घेतोय। जसं उ, उ साठी हा आहे पहिला उकार आणि दुसरा उकाराचा जो शब्द आहे हा आहे दुसरा उकार। याला आपण डबल ओ ने डिनोट करतो किंवा डबल ओ आपण त्याचं स्पेलिंग लिहित असतो। त्यानंतर आता जर समजा आपल्याला लेटर ए, तर ए साठीचं स्पेलिंग आपण काय लिहितो, तर ई स्पेलिंग लिहित असतो आपण। मग याचा मात्रा कशा पद्धतीने आपण देत असतो, सो इथे एक काना असेल त्याच्यावर आपल्याला फक्त अशा प्रकारची एक तिरकी रेषा म्हणजे एक मात्रा आपण त्यावर
देत असतो. आता काही वेळेस काय होतं, एकच्या ऐवजी आपल्याला दोन मात्रा द्यायचे, तर मग त्यासाठी आपलं स्पेलिंग येतं, उच्चार आहे आय, याला स्पेलिंग लिहितो आपण ए आय, त्याचे हे दोन मात्रा या पद्धतीने लिहितो. आता हे लेटर ओ आहे, मात्रा कशी येतात, हा आहे एक काना आणि त्याच्यावर एक मात्रा. जसं की बघा हा लेटर, ह्याला हा एक काना आहे आणि हा वर एक मात्रा आहे. हे जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यावर एक काना आणि दोन मात्रे दिसतील. जर पाहिलं तर स्पेलिंग येईल एम किंवा एन. कसं काय नाही डिटेलिंग मध्ये आपल्याला जायचं नाही, कारण याच्या मागचे आपल्याला सिक्रेट्स पाहायचे. तर त्याच्यानंतर त्याचा लिहिण्याची मेथड अशी असते, म्हणजेच ह्याचा मात्रा आपण या पद्धतीने लिहितो, काना लिहितो आणि त्याच्यावर एक अनुस्वार देतो. आता इतकं बारकाईने आपण का पाहतो आहोत, कारण ह्याच्या मागचे आपल्याला सिक्रेट्स जाणून घ्यायचे आहेत त्यासाठी. त्यानंतर हा आहे आहा. सो आहा कसा लिहित असतो आपण, तर जो काही काना असेल तर त्याच्या पुढे आपण दोन टिंब येतात, जसं की स्वतः हा आपण मराठीतला शब्द लिहितो तशा पद्धतीनं. मग याच्यासाठी दोन अशा प्रकारचे टिंब येत असतात. सो हे झालं सगळं आपण पाहतो आहोत की आपले स्वर जे आहेत, तर हे स्वर आपण कशा पद्धतीनं लिहितो. जस्ट अ सेक. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. सो पहा आता याच्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने हे सर्व दिसतील. मी तुम्हाला इथं मात्रा दाखवले, कशा पद्धतीने मात्रा येतात, त्याचबरोबर आपण याचे सर्वांचे स्पेलिंग पाहिले. आता मग याची सिक्रेट्स कशी आहेत ती आधी जाणून घेऊया. आणि या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला इंग्रजी वाचण्याचा जो सराव आहे तो होणार आहे, तुमचं स्पेलिंग अजिबात चुकणार नाही आहे. आता बघा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की आपल्या हे दोन दोनच्या जोड्या असतात. बघा आपल्या साधारणतः प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ह्या आपल्या दोनच्या जोड्या दिसतील. जसं की बघा अ आ ही एक जोडी असते, अ आ. त्याच्यानंतर ही एक जोडी असते ई ई. त्यानंतर ही तिसरी जोडी असेल उ उ, बरोबर. त्यानंतर ही चौथी जोडी असेल ए ऐ. त्यानंतर ओ औ ही एक जोडी असेल आणि शेवटची जोडी असणार आहे आणि आहा. म्हणजे तुमच्या लक्षात येते का की आपले हे जे 12 खडी आहे तर ही आपण जोड्यांमध्ये म्हणतो. आता ह्या जोडीचं काय कारण असेल बरं ते आपण पाहणार आहोत. तर अ आ तशाच पद्धतीनं ई ई जोड्या आहेत. मग काय आहे आपल्याकडे कसं असतं, भावंड असले की एक लहान असतं एक मोठं असतं, बरोबर. सो तशाच पद्धतीनं हे सुद्धा शब्द जे आहेत ते एक लहान आहे एक मोठं आहे. उच्चार करताना सुद्धा असंच असतं. पहिल्याचा उच्चार अगदी अद्दर आणि छोटा करायचा असतो अ, आणि दुसरा आ आ आ. सो थोडासा लांब येत असतो. म्हणजे हा आहे छोटा बहीण किंवा भाऊ आणि हा आहे मोठा बहीण किंवा भाऊ. म्हणजे हा छोटा आणि हा मोठा. तसंच या जोडीमध्ये कसं असेल, हे जे ई आहे ही छोटी ई आणि ही दुसरी ई म्हणजे ही मोठी ई. मग उच्चारातही फरक असतो बघा. याचा पहिला उच्चार आपण ई करतो आणि दुसरा उच्चार ई करतो, ई आणि ई असा दोन फरक असतो. म्हणजे हा छोटा उच्चार असतो आणि हा लांबट उच्चार असतो, दीर्घ उच्चार असतो. तसंच इथं पण आहे, हा पहिला छोटा दुसरा मोठा, पहिला छोटा दुसरा मोठा. अशा पद्धतीनं प्रत्येक ह्या जोडीमध्ये एक लहान आहे एक मोठा आहे. पहिल्याचा उच्चार आखूड करायचा, अद्दर करायचा, छोटासा करायचा. दुसऱ्याचा उच्चार हा दीर्घ असतो, लांबट असतो. ओके. सो एवढं समजलं तुम्हाला की जोड्या का केलेल्या आहेत आणि उच्चार कसे आहेत. सो प्रत्येक पॉइंट नीट समजून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे तुम्हाला समजेल की मला नेमकं काय सांगायचं आहे. सो आता बघा आपण जेव्हा स्पेलिंग लिहित असतो तर त्यावेळेस काय होत असतं नेमकं, ह्या दोन लहान मोठ्यांचं आपल्याला काय सिक्रेट जाणून घ्यायचंय. बघा आता आपण जेव्हा एखादं स्पेलिंग लिहितो तर त्यावेळेस सपोज आपण स्पेलिंग लिहितो आहोत रतन. ओके. सपोज स्पेलिंग लिहित आहोत आपण रतन. रतनचं स्पेलिंग लिहायचंय मला रतन. आता मी काय म्हणाले तुम्हाला, आता इथं अ आहे र. सो आर अ अ म्हणजे याच्यात कुठलीही मात्रा नाहीये, पण मी काय म्हटलं ती नेहमी लपलेली असते. त्यामुळे रतनचं स्पेलिंग लिहित असताना आरच्या सोबत मला ए लिहावा लागतो. का? कारण हा र आहे पण ह्याच्यामध्ये अ लपलेला असतो, म्हणून हा रतन तच
लिहिताना पण मला टी ए लिहावं लागेल, एन लिहित असताना न साठी फक्त एन लिहायचं आहे. त्याचे रूल्स आहेत, ते आपण तिकडे जाणार नाही आहोत, ते आपण नंतर पाहू. त्यानंतर रतन अशा पद्धतीने स्पेलिंग तयार होईल. इथे मी काय सांगते की अ चा उच्चार आला तर त्याच्यामधलं जे मात्रा असते ती लपलेली असते. जसं आपण इथं र लिहिलं पण आरच्या सोबत मी ए लिहिलं. काय ए लिहिलं? कारण र मध्ये अ आहे आणि अ मध्ये ए हा लपलेला असतो, दिसत नाही पण तो लपलेला असतो, तो आपल्याला स्पेलिंग बनवत असताना लिहावा लागतो. ओके, क्लिअर करत चला एक एक पॉइंट. सो आता बघा, आता हा आ आहे. आता सपोज मला राम स्पेलिंग लिहायचं आहे, राम. मग आता मी रामचं स्पेलिंग आर डबल ए एम असं लिहिणार का? तर नाही, तुम्ही असं स्पेलिंग कुठेच पाहिलं नसेल. त्याचं कारण असं असतं विद्यार्थी मित्रांनो की आपण मी लिहिलेलं आहे बघा इथे डबल ए किंवा ए येतं. सो हे दोन लेटर असे आहे, दोन पेअरची गंमतच अशी आहे, लक्षात घ्या की दोन पेअर जेव्हा येत असतात तर त्यावेळेस आता इथे आ जरी आलेला असेल तर डबल ए लिहायचं नाही. मग डबल ए च्या ऐवजी आपल्याला इकडे जायचंय आणि यात लपलेला ए घ्यायचा आहे. किंवा तुम्ही लक्षात घ्या डबल ए न लिहिता आपल्याला इथे ए घ्यावा लागतो. बघा, म्हणजे याला मागची मदत घ्यावी लागते. मोठ्या भावाला छोट्या भावाची मदत घ्यावी लागते. हा मोठा भाऊ आहे, डबल ए येतो याच्यासाठी, पण आपण लिहितो काय? ए लिहितो आपण. ओके, ऍक्च्युअली आ साठी आपण डबल ए घेत असतो, बरोबर आहे. याच्यात लपलेला ए लिहितो आपण इथं. इथं राग, इथे काना आलेला आहे. आता काना म्हटल्यावर डबल ए यायला पाहिजे, पण डबल ए आपण घेत नाही, आपण सिंगलच घेतो. कारण मोठ्या भावाला छोट्या भावाची मदत घ्यावी लागते. मग छोट्या भावाकडे लपलेला ए असतो. सिक्रेट लक्षात घ्या, लपलेला ए असतो, म्हणून आपण इथं फक्त एक घेणार. लक्षात घ्या, मोठ्या भावाला लहान्या भावाची मदत घ्यावी लागलेली आहे. आता तशाच पद्धतीने सपोज वेलांटी आल्या, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी आली. आता आपल्याला काय करावं लागतं? आता ही जोडी पण तशीच आहे, लक्षात घ्या. इथे पण सिक्रेट आहे. ते सिक्रेट काय आहे? पुन्हा जसं की बघा, आपण अशा प्रकारे रीता असं तुम्ही नाव लिहिलं, समजा रीता, ठीक आहे. तर आता आपण हे पहिलं लेटर आहे आर, आर साठी पहिली वेलांटी आय लिहितो, त साठी टी आणि कानासाठी ए लिहितो. हे झालं रीता. परंतु समजा आपल्याला स्पेलिंग जर असेल की नीता किंवा शीतल अशा प्रकारचे जर स्पेलिंग आले तर तुम्ही आयचा उच्चार हा आपण घेऊ शकत असतो. परंतु जर समजा अश्विनी शब्द आला, ओके, अश्विनी, ज्याच्यामध्ये की शेवटी नी आहे, किंवा राणी शब्द आला, याच्यामध्ये शेवटी काय आहे? नी आहे. आता ह्याच्यात स्पेलिंग लिहित असताना आपण काय करत असतो? हा आर ए लिहितो आणि नी म्हणजे काय लिहितो? आता इथं दुसरी ई आहे म्हणजे दुसरी वेलांटी. आता इथं डबल ई लिहायला पाहिजे, परंतु डबल ई न लिहिता आपल्याला नियम सांगितलेला असतो. बघा, डबल ई न लिहिता आपल्याला सांगितलेलं असतं आय लिहायचं. आय काय करतो आहोत आपण? तर आपण हा मोठा भाऊ पुन्हा ह्या छोट्या भावाची मदत घेतो. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेस ही पेअर येईल तेव्हा काना दिसेल तरी पण आपल्याला एच लिहायचं आहे. दुसरी वेलांटी आलेली असेल, जेव्हा जेव्हा दुसरी वेलांटी येईल तुमच्या स्पेलिंग लिहिताना, वाचताना, तर त्यावेळेस डबल ई न लिहिता तुम्हाला आय लिहिलेलं दिसेल किंवा ते लिहायचं आहे. ओके, सो म्हणजे बघा, पुन्हा तुमच्या सिक्रेट लक्षात येत असेल की दुसरी जरी वेलांटी असेल तरी आपण आय लिहितो. तसंच आहे इथे सुद्धा. दुसरा उकार जरी आलेला असेल तर डबल ओ न लिहिता आपण यू लिहिलं तरी सुद्धा आपले स्पेलिंग जे आहे ते बरोबर येत असतात. जसं की बघा, सपोज सूरज. आता सूरज मध्ये हा पहिला उकार आहे तर आपण असं स्पेलिंग लिहितो SURAJ, सूरज, राईट. सो हा यस जो आहे SU लिहिलेला आहे आपण, कारण हा पहिला उकार आहे. परंतु समजा पूजा आहे, पूजा. आता पूजामध्ये दुसरा उकार आहे, मग तुम्ही पुन्हा इथं डबल ओ जे ए असं न लिहिता
ठीक आहे, असं न लिहिता हे पण करेक्टच असतं, पण इथे तुम्ही असं पण स्पेलिंग लिहू शकता. ओके, सो या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. विशेषतः ह्या ज्या पहिल्या 3 पेअर आहेत, या 3 पेअर मध्ये मात्र आपल्याला हा रूल फॉलो करावाच लागतो. म्हणजे कसं, तर मोठा भाऊ आला तरी आपल्याला छोट्याची मदत घ्यावी लागते, म्हणून हा नियम लक्षात ठेवायचा आहे. कसं ते अजून आपण डिटेल मध्ये पाहूया. इकडचा जो भाग आहे ए आय पासून आहा पर्यंतचा, याच्यातली जी सिक्रेट्स आहेत ती आपण थोड्या वेळानंतर पाहूया. ओके, जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस आणि आपण यातली राहिलेली सिक्रेट्स पाहूया. आता पाहूया आपण की आपल्याला जर समजा अशा प्रकारची बाराखडी जर आपल्याला तयार करायची असेल तर आपण नेमकं कसं करत असतो, तर ते आपण नीट समजून घेतलं तर तुम्हाला कोणतेही क ख ग चे लेटर जे आहेत ते पाठ करायचं अजिबात काम पडणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी इथं क ची बाराखडी लिहिते आहे. सपोज हा क आहे, याला आपण हा काना दिलेला आहे. इथे सपोज क लेटर आहे, क ची बाराखडी आपण बनवतोय क, याला मी इथे काना दिलेला आहे, हा आहे का. त्याच्यानंतर ही पहिली वेलांटी की, आता ही दुसरी वेलांटी, यालाच मी दुसरी वेलांटी करते क का की की. हा असेल आपला कु, हा असेल आपला कु, हा असेल आपला के कै को. ओके, एक काना एक मात्रा कौ, एक काना 2 मात्रे कम. हा क आणि सॉरी हा कम आहे, त्यामुळे ह्याला आपल्याला कानावर लिहावं लागेल. सो हा आहे कम आणि हा आहे कहा. ओके, सो या पद्धतीने आपली ही जी बाराखडी आहे तर ती आपली तयार होईल. हा आहे कहा. ओके, सो ही तुमची क ची बाराखडी तयार होईल. आता याच पद्धतीने तुम्ही अगदी सहज याचे स्पेलिंग जे आहेत ते तुम्ही तयार करू शकणार आहात. सिक्रेट्स पाहायचे आहेत आपल्याला ए आय च्या नंतरची. सो थोडंसं वेट करा, आपण अगोदर याची बाराखडी कशी लिहायची ते समजून घेऊया, जेणेकरून की तुम्हाला सगळ्या प्रकारची बाराखडी क पासून ज्ञ पर्यंतचे जे आपले लेटर आहेत क ख ग घ, ह्या सगळ्या बाराखड्या तुम्हाला ऑटोमॅटिक तयार करता येतील. जसं की पहा, आता इथं आहे हा क, तर आपण इथं लिहिणार के. ओके, लिहिताना ए सोबत लिहायचं नाहीये, कारण याच्यात तो लपलेला असतो. त्यानंतर का लिहायचं आहे तर के. आता याच्यामध्ये डबल ए लिहायचा आहे, मग आपण डबल ए लिहिणार का इथे? नाही. आपल्याला काय करायचंय, या मोठा भाऊ आहे हा, ह्याची छोट्याची मदत घ्यायची, म्हणजे याच्यात जो लपलेला ए आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. ओके, छोट्या भावाकडून उसना घेतला समजा वाटल्यास, सो ए घेतलेला आहे. आता के, तर क च्या बाराखडीसाठी लेटर येतं के, क साठी. आता ही आहे पहिली वेलांटी, सो त्यासाठी आपण लिहिणार आय. क्लिअर. आता इथे दुसरी ई, सो तुम्ही इथे के डबल ई लिहिणार आहात. इथे स्पेलिंग तयार करत असताना तुम्ही के डबल ई लिहू शकता, परंतु जेव्हा तुम्हाला स्पेलिंग लिहायचे तेव्हा तुम्ही इथे के डबल ई सुद्धा चालतं तुम्हाला आणि के आय ही बाराखडी सुद्धा चालेल. सो मोस्टली आपण काय करतो, के आय लिहितो. सो मोस्टली काय लिहायचं आहे आपल्याला, के आय लिहायचं आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे, इंग्रजी मधलं हे एक सिक्रेट आहे. समजा की प्रत्येक ह्या 2 लेटर मध्ये दुसरा लेटर जेव्हा जेव्हा हे इथपर्यंत येईल उ पर्यंतचे लेटर्स, तर त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या लेटरला हे डबल ई. यात शॉर्टकट मेथड अशी आहे, इंग्रजी लोक काय करतात, मोठे मोठे शब्द किंवा मोठा उच्चार लांब उच्चार असं नसतं इंग्रजीमध्ये. सोप्या भाषेत तुम्हाला असं सांगते आहे की इंग्रजीवाले लोक काय करतात, तर ते शॉर्ट आखूड उच्चार करण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. त्यामुळे ते डबल लेटर लिहिण्यापेक्षा ते सिंगल लेटरला प्रिफर करतात आणि त्यासाठी डबल ई न लिहिता आपण आय लिहितो. इथे पण डबल ए न लिहिता ए लिहिलं जातं. ओके, दिस इज द शॉर्टकट वन. सो त्यानंतर बघा कु आहे, तर क साठी येईल स्पेलिंग क आणि यू साठी येईल यू. ओके, सो तशाच पद्धतीने हा डबल ओ, तर हा डबल ओ लिहिताना सुद्धा के डबल ओ लिहिल्या जातं, पण आपण काय लिहिणार आहोत, के यू. ओके, सो मोस्टली वापर कशाचा होतो, के यू चा. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही दोन्हीही लिहित आहात. सो दोन्ही लिहिते कारण हे या नियमानुसार हे जमतं, परंतु आपण जास्त वापर कशाचा करतो आणि केला पाहिजे, तर के आय चा केला पाहिजे. के डबल ओ च्या ऐवजी आपण के यू लिहिलं पाहिजे. हेच तर सिक्रेट तुम्हाला समजावून सांगत आहे मी. ओके, सो इथपर्यंत तुम्हाला आता समजलं असेल. आता लक्षात घ्यायचं आहे की तुमची
ही जी बाराखडी आहे हा इथपर्यंतचा जो ग्रुप आहे उ पर्यंतचा, सो त्यामध्ये आपल्याला इकडच्या लेटर्सची मदत घ्यावी लागते स्पेलिंग तयार करत असताना. परंतु इकडचे जे आपले स्पेलिंग आहेत तर ते मात्र आपल्याला असं करता येत नाही. सो त्यासाठी बघा आता क चं स्पेलिंग लिहायचं आहे. सो के आणि ई, एक मात्रासाठी ई देणार आपण, के च्या साठी ई, एक मात्रासाठी. आता दोन मात्राचे शब्द आले तर ह्या क चं स्पेलिंग येईल के, दोन मात्रा आहेत, दोन मात्रासाठी स्पेलिंग काय लिहायचंय ए आय. मग तुम्ही म्हणाल मॅडम इकडे जसं मॅडमने रूल सांगितला की याच्या ऐवजी हा घेतला तर चालतो, मी इथे असं करू का, ए आय च्या ऐवजी मी ई लिहिलं तर चालेल का, तर नाही चालणार. ओके, कसं ते आपण बघूया. जसं बघा ए आयच इथे लिहावं लागेल. जसं की फॉर एक्झाम्पल बघा आपण नाव लिहिलंय केशव. ओके, केशव. आता केशव मध्ये मला काय करावं लागेल, क साठी के आणि हा मात्रासाठी ई, के श. श चं स्पेलिंग आपलं या बाराखडीनुसार काय तयार होईल, श, एस एच ए, आणि व साठी वी. इथे शेवटी जेव्हा बिना काना मात्राचा शब्द आलेला असतो तेव्हा त्याच्यासोबत जरी ए लपलेला असेल तरी तो लिहायचा नसतो, म्हणून आपण शेवटचा ए लिहित नसतो. तुम्ही म्हणाल मॅडम वच्या बाराखडीनुसार तर ह्याच्यात अ लपलेला असतो, मग व मध्ये पण लपलेला असेल, मग इथे वी येईल का, तर नाही. शेवटी आल्यावर लक्षात ठेवा, शेवटी जर बिना काना मात्राचा शब्द आला, लेटर आलं, तर त्याच्यातला शेवटचा मधला ए लपलेला जो असतो तो लिहायचा नसतो लिहायचा. ओके, केशव. पण सपोज याच्या ऐवजी मी असं वाक्य लिहिलं दैवशाला. दैवशाला. आता दैवशालाचं स्पेलिंग जेव्हा आपण लिहू, आता याच्यावर दोन मात्रा आहेत. द साठी माझं स्पेलिंग येईल डी, जसं तुम्हाला पाठ आहे, नसेल तर तीही बाराखडी मी तुम्हाला दाखवते. सो ड. आता ह्याच्यावर दोन मात्रा आहेत, मग दोन मात्रासाठी काय येतं बाबा, हे आहे ए आय. आय म्हणजे हे दोन मात्रा आपण हे शिकलोय. सो दोन मात्रासाठी ए आय स्पेलिंग येतं. मग आता मी जसं सांगितलं तुम्हाला की याच्या ऐवजी हे लिहिलं तर चालतं, तर मग इथे ए आय च्या ऐवजी बघा, ए आय च्या ऐवजी ई लिहिलं तर चालेल का, तर नाही चालणार. ओके, ए आय च्या ऐवजी ई लिहिलं तर नाही चालत. स्टुडंट्स लक्षात घ्या, इथपर्यंतचं हेच सिक्रेट आहे. इकडे मागची मदत घ्यावी लागते आणि इकडचे जे लेटर्स आहेत इकडे मागची मदत घेऊन जमत नाही, घेता येत नाही. यांचे जे स्पेलिंग आहेत म्हणजे एक मात्रा आली तर ईच लिहावं लागेल, दोन मात्रा आले तर ए आयच लिहावं लागेल. ओके, सो ए आय च्या ऐवजी ई लिहिलं तर चुकेल. जसं की बघा इथे मी जर ए आय लिहिलं, दैव, व साठी वी ए, शा, शा साठी एस एच ए, काना सहित ला. आता इथे ला आहे, काना आहे, आणि कानासाठी लाची बाराखडी काय तयार होते, एल ए. जशी इथं काची तयार होते के ए. ओके, जसं इथे झालेली आहे तशी. मग हा होईल दैवशाला. दैवशाला. आता इथे ए आय लिहिलं मी, तुम्ही म्हणाल मॅडम याप्रमाणे मी जर इथं डी ई लिहिलं तर मग तो स्पेलिंग तयार होईल देवशाला. ओके, हा शब्द काय तयार होईल, देवशाला. मग आपलं नाव देवशाला आहे का, हे आणि हे सेम आहे का, मग नाही. त्यामुळे हे देवशाला जमत नाही. तर लक्षात काय घ्यायचे सिक्रेट तुम्हाला, की इकडच्यासाठी इकडचे स्पेलिंग घ्यायला जमतात, परंतु इथून पुढचे जर काना मात्रा आले तर मात्र तुम्हाला अशा प्रकारचे स्पेलिंग घ्यायला जमत नाही. जे आहे तेच पाठ करावे लागतात आणि पाठ करायची गरज नाही. क ख ग ची बाराखडी जशी लिहिलेली आहे तशा पद्धतीने बाकीची बाराखडी तुम्ही जरूर लिहा. तशी लिहून काढली तुम्ही की तुम्हाला ऑटोमॅटिक हे काना मात्रा आणि त्याचे उच्चार वगैरे जे आहेत ते तुम्हाला सहज समजून जातील. सो हे झालं आपलं देवशाला. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय. तशाच पद्धतीने बघा के काय झालं. आता आपण को ची बाराखडी आपण बघूया. आता को आणि को. आता को आणि को हे पण स्पेलिंग असेच आहे के ओ. क च्या उच्चारासाठी के येतं आणि एक काना आणि एक मात्रासाठी ओ, म्हणून आपण इथं घेतलं को, के ओ. आता कौ जर आलेला असेल तर मग के ए यू. ओके, के ए यू असंच आपल्याला लिहावं लागतं. आलं का लक्षात. सो स्पेलिंग याचं याच पद्धतीनं तयार होईल. तुम्हाला पुन्हा इथं ए यू च्या ऐवजी मी ओ लिहू का मॅडम, तर नाही जमणार.
इकडचा हा जो मी रूल सांगितलाय तो इकडं लागू होत नाही. म्हणून आपल्याला एक काना एक मात्रा आलेला असेल तर ओ लिहावं लागेल, एक काना दोन मात्रा आलेला असेल तर आपल्याला AU च लिहावं लागेल. राईट. त्यानंतर किंवा अन याचे उच्चार जे आहेत ते उच्चारानुसार AM किंवा AN. आता हे दोन आहेत तर तुम्ही म्हणाल दोन्हीच्या ऐवजी एक लिहिलं तर चालतं का? चालत नाही. म चा कधी कधी उच्चार येतो, कधी कधी न चा उच्चार येतो. म चा आला तर AM लिहावं लागतं, न चा उच्चार आल्यास AN लिहावं लागतं. ओके. सो म्हणून कम म चा उच्चार असेल कन, कन. तर कन असेल तर यन. ओके. सो कहा, कहाचं स्पेलिंग लिहित असताना स्पेलिंग तयार होईल आपलं के, आहाचं स्पेलिंग AH. ओके. सो आता तुम्हाला काही अजून गमती सांगायच्या आहेत, तुम्हाला काही अजून सिक्रेट सांगायचे आहेत. तत्पूर्वी याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि अजून काही सिक्रेट्स आपण पाहणार आहोत ती आपण पाहूया. पहा स्टुडंट्स, आपण आता पाहूया अजून काही गुपित. तर हे जे सिक्रेट्स आहेत तर हे जर लक्षात घेतले तर तुम्हाला फारसं पाठांतर करायची गरज नाही. खूप जणांना हे जे क पासून ज्ञ पर्यंतचे स्पेलिंग आहेत ते सुद्धा येत नाही, तेही लक्षात राहत नाही. आणि मग ज्यावेळेस ऍक्च्युअल स्पेलिंग तयार करायला तुम्ही लागता त्यावेळेस हा बेसच कच्चा असतो. तर आता बघा यात काय सिक्रेट लपलेला आहे. सो साधारणतः आपली जी वर्णमाला आहे क पासून ज्ञ पर्यंतची ती अशी 5 5 5 अशा अक्षरामध्ये तुम्हाला डिवाइड झालेली दिसून येते. कुठपर्यंत? तर म पर्यंत. मग आता ही म पर्यंतची 12 खडी मी लिहिली, त्यानंतर इथून य र ल व पासून ज्ञ पर्यंतची वेगळी लिहिलेली आहे. सो आता इथे लक्षात घ्या, इथे पुन्हा दोन दोन पेअर दिसतात तुम्हाला. आता ह्या पेअरचं पुन्हा काय सिक्रेट आहे? जोड्या बघा, क आणि ख ही जोडी आहे, ग आणि घ ही जोडी आहे. आता अशा पुन्हा दोन दोन जोड्या आहेत. इथं पण च छ ही दोन जोडी, पुन्हा ज झ ही एक जोडी आहे. आणि हे जे लेटर्स आहेत हे इकडचे, तर ह्या प्रत्येकाचं स्पेलिंग पहा. ग मध्ये GN, न मध्ये N, हा न मध्ये N, हा N. आता हा जो आहे म च्या नंतर हा M दिसेल. पण इथपर्यंत जर तुम्ही न च्या उच्चाराचे शब्द पाहिले तर याच्यामध्ये स्पेलिंग तुम्हाला N दिसेल. ओके. सो हे N चे स्पेलिंग असणारे सगळे शब्द आहेत. आता हे जे पहिले 4 शब्द आहेत त्यातलं सिक्रेट बघा. क चं स्पेलिंग पाठ करायचं के, ख चं स्पेलिंग पाठ करावं लागत नाही. का? कारण ख कसा बनलेला आहे तर त्याच्यामध्ये क अधिक ह. आता हा ख कसा तयार झाला तर क अधिक ह अशा पद्धतीनं हा ख तयार झालेला असतो, क अधिक ह. त्यामुळे हा ख चं स्पेलिंग लिहिताना आपण ह्याच मागच्या के चं स्पेलिंग लिहितो, त्यात फक्त H ऍड करायचा, एक H ऍड करायचा आहे. जसं ग चं स्पेलिंग जी लिहितो आपण, घ चं स्पेलिंग लिहिताना हा जी लिहायचा आणि त्यात फक्त H ऍड करायचा. बघा किती सिंपल आहे, किती साधी सोपी गोष्ट आहे. लहान मुलांना तर पालकांनी हे आवर्जून समजावून सांगावं, म्हणजे या पद्धतीनं मुलांना घोकमपट्टी करायचं काम पडत नाही. आणि मग ते स्पेलिंग लिहित असताना सुद्धा घ आलं की त्यांना खूप अवघड वाटतं. घचं स्पेलिंग काय आहे बरं? तर ही वर्णमाला त्यांना जर व्यवस्थित पाठ असेल, क ख ग ग न च छ द झ न त थ द ध न, हे जर व्यवस्थित पाठ असेल त्यांना तर ते व्यवस्थितरित्या हे पटकन त्यांना स्पेलिंग आठवतात. सो च च्या नंतर पण बघा तसंच आहे, च चं स्पेलिंग CH आहे. छ चं करत असताना हा एक H आपण ऍड केलेला आहे. ज चं स्पेलिंग जे आहे, झ चं मात्र त्यात JH हे स्पेलिंग आहे, फक्त H ऍड करायचं आहे. ओके. तशाच प्रकारे ट चं स्पेलिंग टी लिहायचंय. ठ म्हणताना लक्षात येईल ह असा तोंडातून बाहेर पडतो, ठ ठ ह ऐकू येतो तुम्हाला. सो ऐकू येतोय म्हणजे त्याच्यात H असेल, सो TH स्पेलिंग आहे. ड चं स्पेलिंग डी, पण ढ ढ म्हणून पहा ह बाहेर पडतो, ढ ह. सो डी च्या सोबत H ऍड करायचं. इतकं सिंपल आहे. त च्या नंतर थ ची जोडी तशीच आहे, द च्या नंतर ध ची जोडी तशीच आहे, प च्या नंतर फ च्या जोडीत पण H ऍड करावा लागतो, ब च्या नंतर भ च्या जोडीत पण H ऍड करावा लागतो. अशा ह्या जोड्या आहेत जेणेकरून की HH ऍड करा, लहान मुलांना ते लेटर्स म्हणून दाखवा, म्हणजे ह कसा बाहेर पडतोय हे त्यांना कळेल आणि मग ते आपोआप H ऍड करतील. त्याच्यानंतरचे हे बाकीचे स्पेलिंग मध्ये पुन्हा इथे एक श आणि श ची जोडी याच पद्धतीची आहे. SH श
आणि ह्या श साठी SH आणि H असं स्पेलिंग लिहिलं जातं. सो जनरली हे स्पेलिंग या पद्धतीने तयार होत असतो कारण श म्हणताना त्यातूनही ह चा साऊंड बाहेर पडतो. क्ष म्हणताना मात्र क आणि क्ष श हा जोडून आलेला असतो. क्ष हा जोड शब्द आहे, जोडाक्षर आहे, त्यामुळे क्ष मध्ये क पण येतो आणि श पण येतो. क येतो म्हणून के स्पेलिंग लिहिलेलं आहे, श येतो म्हणून श चं स्पेलिंग लिहिलेलं आहे क्ष. ओके, सो अशा पद्धतीने हे सर्व लेटर्स तयार झालेले आहेत. आता सिक्रेट समजले तुम्हाला. अ ई पासून क ते ज्ञ पर्यंतचे सर्व सिक्रेट्स तुम्हाला समजले असतील. आता जेव्हा बाराखडीत कुठलंही नाव तुम्हाला लिहायचं असेल तर त्यासाठी पहिले ही जी बाराखडी तुम्ही लिहिली, मी तुम्हाला इथे लिहून दाखवली, त्याच मेथडनी ह्या सगळ्या लेटर्सची बाराखडी जी आहे ती तुम्हाला तयार करायची आहे. तुम्ही एक दोन वेळेस ती लिहून काढा, तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं जमायला लागेल, तुम्हाला पाठांतराची गरज पडणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण जर कुठल्याही एखाद्या लेटरची आपण जर बाराखडी तयार करून पाहिजे, सपोज ध ची बाराखडी आपण तयार केली, सो आपल्याला स्पेलिंग कसे तयार करावे लागतील. ध, धा, धी म्हणजे ही वेलांटी आहे, ही दुसरी वेलांटी आहे, हा उकार आहे, त्यानंतर हा दुसरा उकार आहे, त्यानंतर धे, धे दोन मात्रे, त्यानंतर धो एक काना एक मात्रा, धव एक काना दोन मात्रे, धम आणि दहा. सो या पद्धतीनं ही आपली बाराखडी तयार होईल. याचे जे स्पेलिंग आहेत ते तुम्हाला याच पद्धतीने लिहायचे. पहिल्या ह्याच्यात आता ध चं स्पेल इथं काय दिसतं आपल्याला DH. सो ही DH ची बाराखडी तयार होते. धा म्हटलं की काय येणार आहे, ए लिहायचं आहे, आपल्याला इकडची मदत घ्यायची. सो DH ए धा. सो धी म्हटलं की पहिले DH, याच्यामध्ये वेलांटी येणार आहे दी. सो या पद्धतीनं ही पूर्ण बाराखडी आता ही दुसरी लिहायची आहे. सो मी सांगितलेल्या पद्धतीनं आता इथे डबल ही येते पण मदत इकडची घ्यायची, म्हणून हा धी आला तरी पण आपण धीने कुठलंही नाव तयार होत असेल, काही तयार होत असेल स्पेलिंग, तर त्यावेळेस आपल्याला DH आय घ्यायचा आहे. सो धू म्हटल्याच्या नंतर DH यू, पण हा दुसरा DH यू हाच लिहायचा आहे कारण आपल्याला इथपर्यंत दुसरा जरी उकार आला तर डबल ओ न घेता आपण यू घेणार आहोत. हा नियम आपल्याला फॉलो करायचा आहे, सिक्रेट आपण पाहिलेला आहे. आता ह्याच्या नंतर मात्र आपल्याला इथे जे लेटर्स आहेत, इथे जे स्पेलिंग आहेत तेच लिहायचे. सो धे म्हटलं की DH ई, धै म्हटलं की DH ए आय, धो म्हटलं की DH ओ, ओके, धव म्हटलं की DH ए यू, धम म्हटलं की DH AM किंवा AN आणि दहा DH AH. हे झालं दहा. सो या पद्धतीनं तुम्हाला ही सगळी बाराखडी तयार होते. मग यापासून तुम्हाला कोणतंही नाव जरी लिहायचं काम पडलं, स्पेलिंग लिहायचं काम पडलं कोणत्याही अक्षरांचं, तर तुम्ही सहज लिहू शकाल. जसं की सपोज रजनी लिहायचंय, आता र साठी आर. सो तुम्हाला सांगितलंय की याच्यात ए लपलेला असतो म्हणून ए लिहायचे. ज नुसता ज नसतो, त्याच्यात ए लपलेला असतो. नी म्हटलं की आपला हा रूल लक्षात घ्यायचा आहे नी. सो नी साठी दुसरी जरी वेलांटी आली तरी आय लिहायचे. सो यांच्या ऐवजी आपल्याला डबल ईच्या ऐवजी आपल्याला आय लिहायचं आहे कारण आपला हा रूल. ओके, हे बाण लक्षात ठेवायचे, इकडचं घ्यायचे, इकडचं घ्यायचे, इकडचं घ्यायचे. सो हे होईल आपलं रजनी. अशा पद्धतीचं स्पेलिंग तयार. सपोज तुमचं नाव आहे एखादं अजून सुमन. ओके, सुमन. हे सुमन जर असेल तरी सुद्धा आपल्याला काय लिहायचंय SU. दुसरा उकार जरी जनरली सुमन मध्ये पहिलाच उकार असतो, पण एक एक्झाम्पल दाखवते आहे. सपोज दुसरा उकार जरी लिहिलेला असेल तर आपल्याला यूच लिहायचं आहे कारण आपल्याला काय सांगितलंय, हा रूल बाण दाखवलेला, ते सिक्रेट लक्षात ठेवायचंय. सो SU लिहायचंय. म साठी एम च्या मध्ये ए लपलेला आहे न. आता याच्यामध्ये पण ए लपलेला आहे पण शेवटी आल्यास तिथं ए लिहायचा नसतो. सो हे झालं सुमन स्पेलिंग तयार. कोणत्याही प्रकारचं स्पेलिंग तुम्हाला तयार करायचं असेल, तुम्हाला SMS करायचा असेल की तुम्ही कसे आहात, कसे आहात तुम्ही कसे आहात, ठीक आहे. आता असं स्पेलिंग लिहून आपण हा मेसेज टाइप करत असतो है ना. सो आपण ह्याला इंग्रजी करत बसत नाही. सो तुम्ही बरेच जण टाइप करताना बघितलं असेल तू म ही, तू म. आता म अर्धाच आहे, काना नाहीये, त्यामुळे आता ए नाही लिहायचा आहे. सो ही
म्हटलं की आपल्याला माहिती आहे आता HI लिहायचंय, दुसरी LNT असेल तरी आपल्याला असा बाण लक्षात घ्यायचा आहे. सो तुम्ही कसे क म्हटलं की KA, C म्हटलं की SE. आता ही बाराखडी पाठ आहे तुम्हाला कारण तुम्ही असं खूप लिहून काढलंय. सो से म्हटलं की SE लिहायचे. सो स त्याला एक मात्रा, त्याला ई लिहा, असं काही लक्षात घ्यायची गरज नाही. कसे आहात, आ साठी एच घ्यायचं आहे, हा साठी आपल्याला H ए घ्यायचं आहे आणि त साठी टी. तुम्ही कसे आहात? सो हे झालं आपलं कुठल्याही प्रकारचा SMS तयार. सो अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर नाउनचे स्पेलिंग लिहू शकता, कोणत्याही प्रॉपर नाउन्सचे, किंवा तुम्ही मेसेज मध्ये या पद्धतीने इंग्रजी टाइप करू शकता, किंवा कुठल्याही प्रकारचे प्रॉपर नाउन तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये वगैरे असतील, कुठेही असतील तर ते तुम्हाला रीड करता येतील. त्याचे स्पेलिंग कोणतेही लिहिता येतील तुम्हाला. अगदी इंग्रजी मधले स्पेलिंग लिहिताना सुद्धा या उच्चारांची आपल्याला खूप मदत होते. ओके, पण पूर्णतः नाही, कारण मराठी मधलं मराठी, मराठी मधलं इंग्रजी आणि इंग्रजी मधलं इंग्रजी अशा दोन प्रकारच्या भाषा असतात, हो की नाही. सो ह्या दोन प्रकारच्या भाषांमध्ये इंग्रजी मधलं इंग्रजी जेव्हा लिहायचं असतं तेव्हा हे सगळे नियम लागू होत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. सो स्टुडंट, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता. खूप 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 अशा प्रकारचं बेसिक, कारण आपण बेसिकची सिरीज घेतलेली आहे, त्यामुळे हे सगळं बेसिक जे आहे ते नसतं माहिती, त्यासाठी माझा हा एक प्रयत्न होता. सो व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. थँक्यू सो मच.